परभणीच्या पाथरीमध्ये वाळू माफियांची गुंडगिरी पाहायला मिळाली आहे। उपविभागीय तहसील कार्यालयामधील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की सुद्धा करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। तहसील कर्मचाऱ्यांसमोर वाळूनं भरलेला ट्रक पळवण्यात आलाय आणि ही सगळी झटापट कॅमेरामध्ये सुद्धा कैद झाली आहे आणि या संदर्भात पाथरी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। ही धक्काबुक्कीची दृश्य आपण पाहतोय परभणीच्या पाथरीमधून आणि परभणीच्या पाथरीमध्ये वाळू माफियांची गुंडगिरी पाहायला मिळाली आहे। उपविभागीय तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की झाल्याचं पाहायला मिळालं आणि ही सगळी झटापट कॅमेरामध्ये सुद्धा कैद झालेली आहे आणि तहसील कर्मचाऱ्यांसमोर वाळूनं भरलेला ट्रक सुद्धा पळवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामधली कैद झालेली ही दृश्य आपण पाहतोय आणि या संदर्भात पाथरी पोलिसांमध्ये गुन्हा सुद्धा दाखल झालाय। बातमी आपण पाहतोय परभणीतल्या पाथरीमधून। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी अक्षय मुंडे आपल्या सोबत आहेत। अक्षय, नेमका काय प्रकार घडलेला आहे? माफियांची गुंडगिरी पाहायला मिळते, दृश्य आपण स्क्रीनवर पाहतोय। नक्कीच श्रद्धा, पाथरीचे उपविभागीय अधिकारी लाहोटी आणि तहसीलदार यांच्या काही कर्मचारी वाळूच्या गाड्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेले होते। यावेळी त्यांना वाळूने भरलेला टिप्पर दिसला असता या टिप्पर चालकाने थेट कर्मचाऱ्यासोबतच वाद घातलेला आहे। हा प्रकार पाथरी मानवत रोडवरील गणेश नगर भागामध्ये घडलेला आहे। यावेळी झटापट झाल्याचे देखील आपल्याला पाहावयास मिळत आहे श्रद्धा। एकंदरीतच पाहता पाथरी तालुक्यामध्ये आता वाळू माफियांची चांगली दहशत निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे। नक्कीच अक्षय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। बातमी आपण पाहतोय परभणीच्या पाथरीमधून। Thank you.